कुठलेही मसाले न टाकता अगदी चमचमीत मस्त भाकरीसोबत किंवा भातासोबत खाण्यासाठी आज आपण ताकातली पालकाची भाजी बनवलेली आहे. अगदी साध्या फोडणीमध्ये पण तितकीच चवदार अशी भाजी लागते. नक्की ट्राय करून बघा या प्रकारची भाजी. थोडीशी चव वाढवण्यासाठी मस्त चटपटीत असा तडका. पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची आणि त्याची थोडी जास्त काड्या घेतल्या तरीही चालतील. पालकाच्या काड्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात, त्याच्यामुळं थोड्याशा जाडसर काड्या घेतल्या तरीही बारीक कट करून घ्या. आता आपण ताकातली भाजी करणार आहोत. ताक तयार करण्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये दही टाकलं आहे आणि त्यात 2 चमचे बेसन टाकायचं. तुम्ही डायरेक्ट ताक टाकलं भाजीत तरीही चालेल, पण या प्रकारे जर ताक बेसनमध्ये मिक्स केलं तर छान एकसारखं होतं आणि गुठळ्या होत नाहीत. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे. आता तेलावरती 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या. लसूण थोडं जास्त वापरला तरीही चालेल. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला छान परतून घ्यायचे तेलावरती. आता अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी अर्धा तास भिजत ठेवली होती आणि त्याच्यानंतर 5 मिनिटं शिजून घेतली. त्याला खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली शिजून घेतली तरीही चालेल. आता मी यातच अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकले चवीनुसार. माझा कॅमेरा बंद झालेला. मीठ टाकून छान परतून घ्यायचं. त्याच्यात कुठलेही एक्स्ट्रा मसाले टाकायची गरज नाही आहे. फक्त हिरवी मिरची, हळद आणि मीठ टाकले आपण आणि पालक कट करून घेतलेला आपण टाकून घेऊया. आता हे डाळ, शेंगदाणे आणि पालक छान परतून घ्यायचं आहे. हे पहा, या प्रकारे तेलावरती छान परतून घ्या. पालक, डाळ आणि शेंगदाणे छान परतून घ्यायचे. पालकाला पाणी सुटतं, त्यातच पालक छान मऊसर होते. 5-7 मिनटं आपण झाकून ठेवूया. 5-7 मिनटानंतर हे पहा, पालकला पाणी सुटलं आहे, त्यातच पालक बऱ्यापैकी शिजला आहे, मऊसूत झाला आहे. आता ह्याला तेलावरती गॅस थोडासा फास्ट करून परतून घ्या 1-2 मिनटं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे ताक करून ठेवलं होतं ते टाकून घेऊया. जर तुम्हाला पातळ खायचं असेल तर तुम्ही या प्रकारे पातळ, 1 उकळी आल्यानंतर आपले पालक शिजलेलाच आहे तरी खाऊ शकता, किंवा जर घट्ट करायची असेल भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी तर 5 ते 7 मिनटं ह्याला झाकून ठेवा मीडियम गॅसवरती. हे पहा, हलकी घट्ट झाली आहे. भातासोबतही ही भाजी छान लागते कारण आपण याच्यामध्ये दही टाकलं आहे, त्याच्यामुळे मस्त अशी आंबट आंबट छान लागते. किंवा भाकरीसोबतही थोडीशी घट्ट केली तर अजूनच छान लागते. खमंग आणि चटपटीत अशी आपली भाजी रेडी आहे. करायला 10 ते 15 मिनटं लागतात. जर तुम्ही डाळ आणि शेंगदाणे उकडून घेतलेत तर 5 मिनटामध्ये भाजी होते, कारण शिजायला फार वेळ नाही लागत. आणि अजून थोडीशी चटपटीत करण्यासाठी आपण लसूण, लाल तिखटाचा वरून तडका दिलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.